केंद्रात सरकारी इथे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये महापालिकेत ऍटलिस्ट 10 वर्ष प्लस सत्तेत आहेत. काँग्रेस तर 40 वर्ष असेल, भारतीय जनता पक्ष पण 10-15 वर्ष असेल, शिवसेना तर इथे महापालिकेत मुंबई महापालिकेत किमान 25 वर्ष सत्तेत आहे. एवढ्या सत्ता उपभोगून सुद्धा मी जे माझ्या मतदारसंघात दादर माहीमध्ये बघते ते मला एकदम धक्का देणार आहे. म्हणजे आपण घरी चांगल्या राहत असतो, आपण फार वस्तीवाड्यात आम्हाला फिरायला कधी लागलं नाही, पण आपण जेव्हा माहीम कॉजवे पास करतो, तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही की तुम्ही जेव्हा दादरवरनं बँड्रा जाता आणि माहीम कॉजवे लागतो. मी फिरताना मला तिथे कोळी वस्तीत मी प्रचाराला गेले. इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे 75 वर्षांनी एवढे मोठे मोठे पक्ष सत्तेत असून सुद्धा साध्या बेसिक अम्युनिटीज तुम्ही पुरवू शकत नाही. ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की घराच्या प्रत्येक कोळीवाड्याच्या घराच्या समोरून उघडं गटार वाजतो. प्रत्येक घराच्या समोरनं. एकतर जागा कमी, म्हणजे मी स्वतः 10 वेळा पडले, पाण्यात पडता पडता वाचले, पण उघडं गटार आणि त्या गटारातलं पाणी म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतकं गच्चाळ पाणी होतं. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. त्याच्यानंतर मी गेले प्रभादेवी, एकदम छान पॉश एरिया, 11 मजली बिल्डिंग आहेत. आमच्या तिकडच्या आमदारांनी बिचाऱ्या सगळ्या गरीब लोकांना SRAच्या नावाखाली काढून त्या बिल्डिंगमध्ये ठुसलंय. दिवाळीचा दिवस होता, मी घरी पत्रक घेऊन गेले अमितचं. त्यांनी मला सांगितलं, एक आजोबा झोपले होते, एक खोलीचं घर होतं. त्यांनी मला सांगितलं, वहिनी आते टाकी बघा आमची. ते बोलतात आज आपण अभ्यंग स्नान करतो दिवाळीच्या दिवशी, आमच्याकडे स्वयंपाकाला पण पाणी नाहीये. ही वेळ होती रात्री 8ची. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत पूर्ण. आणि काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मी फक्त महाराष्ट्रातली नावं घेते, हे 20 पेक्षा जास्त वर्ष सत्तेत आहेत. आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो. म्हणजे तुम्ही बघाल तर आता तर ह्या वर्षी आतापर्यंत पाऊस पडत होता. आम्हाला असं वाटलं की सभा होतील का नाही होतील इतका पाऊस होता. एवढा पाऊस असून सुद्धा प्रभादेवी सारख्या ठिकाणी पाणी नाही, म्हणजे आंघोळीला पाणी नाही दिवाळीच्या दिवशी. किती लज्जास्पद गोष्ट आहे. अजून एक बाई मला भेटली, तिने सांगितलं आमदारांनी स्थानिक, बरं हे प्रॉब्लेम हे फक्त दादर माहीमचे नाही आहेत हा, मी बघितलेत म्हणून सांगते, हे प्रॉब्लेम सगळीकडे समान आहेत. त्यांनी सांगितलं आम्हाला म्हाडाकडनं आमदारांनी बाहेर काढलं आणि सांगितलं तुमची डागडुजी करून देतो बिल्डिंग. 1-2 महिन्यात डागडुजी होईल, पण जुन्या बिल्डिंग होत्या. ते बोलले आज 18 वर्ष झाली आमची बिल्डिंग बिल्डरला विकली, आम्हाला भाडं मिळत नाहीये आणि आम्ही या खोलीत राहतोय, आमदार उत्तरच देत नाहीये. म्हणजे गरीब लोकांना तुम्ही किती फसवाल. तुमच्या डोक्यावरती एवढी मोठी मोठी घरांची छप्र आहेत, त्यांची 200-300 स्क्वेअर फीटची घरं तुम्ही हडपून त्यांना कुठेतरी नेऊन टाकता, त्यांना भाडी मिळत नाहीत, रस्त्याची सुविधा नाही. आजही 25 वर्ष सत्तेत असलेली शिवसेना गटारावरती झाकणं नाही लावू शकत. परवा टीव्हीवरती बातमी होती की गटारात पडून एक मूल मेलं. हे आपण दरवर्षी बघतोय. म्हणजे गटारावरती झाकणं लावणं हे काय खूप मोठी कठीण गोष्ट आहे का? की ज्या मुंबई महापालिकेची वार्षिक बजेट 46,000 कोटी आहे, 46,000 कोटी, त्या मुंबई महापालिकेत दरवर्षी किमान 4 ते 5 माणसं गटारात पडून मरतात. वरळीला एक डॉक्टर, खूप पाऊस होता म्हणून गाडीतनं उतरला, पाणी तुंबलं होतं, त्याची बिल्डिंग समोर होती. तो बोलला माझी गाडी वळसाकडून येईल त्याच्यापेक्षा मी चालत जाईल. तो पोचलाच नाही घरी, त्याचं प्रेत वरळीच्या समुद्रात, कारण उघडं गटार कळलंच नाही. मला ना खरंच कळत नाही की तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही येताय, पण मला असं वाटतं की मी हे जे आज इथे बोलतेय ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे, तुमच्या परिवाराकडे, जे समोरच्या पक्षाला मतदान करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे आमचे मतदार आहात, पण तेवढी मतं देऊन तुम्ही थांबायचं नाहीये. या पक्षाने गेल्या 75 वर्षात तुम्हाला काय दिलं हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचे. आता इथे छान छोटी घर आहेत, या घरातनं बाहेर काढतात, बिल्डरला ती जागा विकतात, त्याच्याबद्दल आमदार खासदाराला काहीतरी मिळतं आणि तुम्ही तसेच कुठेतरी पडून असता. वर्षोनवर्ष तुम्हाला घरं मिळत नाहीत, पाणी मिळत नाही, गटाराची सोय नाही,
म्हणजे कोळीवाडा तर आपण असं म्हणतो की मुंबईचे आद्य लोक आहेत कोळी. प्रत्येक समुद्राच्या किनारी कोळ्यांची वस्ती आहे, त्यांची घरं आहेत, इतकी टुमदार घरं आहेत. तिथे साधं तुम्ही पाणी, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, टॉयलेट्स नाही पोहोचू शकत. 46,000 कोटी. तुमचा ठाण्याचा पण किती असेल कोणाला माहिती नाही, तो पण असाच असेल काहीतरी कित्येकशे कोटीचा. अहो, 1 वर्षाच्या 46,000 कोटीमध्ये किती गोष्टी होऊ शकतात. मुंबई नाशिक रस्ता, माझी मैत्रीण नाशिकला राहते, ती दररोज उठून शिव्या घालते खासदाराला आणि आमदाराला. ती म्हणते 2 तासाचा रस्ता आम्हाला जायला 11 तास लागतात. काय प्रॉब्लेम काय आहे? रस्ता का नाही बनू शकत? तुम्ही मुंबई गुजरातला जा, आपली बॉर्डर सोडली की गुजरातचे रस्ते गुळगुळीत असतात. तुम्ही मुंबई हैदराबादला जा, तुमची बॉर्डर सोडली की हैदराबादचे रस्ते गुळगुळीत असतात. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठच्याही बाजूच्या स्टेटमध्ये जा, तिकडचे सगळे रस्ते गुळगुळीत असतात. मग आमचेच आमदार आणि खासदारांना एवढी कसली भूक आहे की तुम्ही रस्तेच नाही बनवणार आहात. मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी कित्येकशे लोक मरतात, कित्येकशे. मला असं वाटतं 11 वर्ष झाली असतील, 11 वर्ष 16 वर्ष झाली. मला असं वाटतं की आपलं चंद्रावरती पण यान पोचलं त्या 16 वर्षात, पण मुंबई गोवा रस्ता काही झालेला नाहीये. म्हणजे आपली टेक्नॉलॉजी चंद्रावर जाणे एवढी स्ट्रॉंग आहे भारताची. म्हणजे बाहेरच्या देशातले लोक त्यांचे सॅटेलाइट आपल्याकडे सांगतात सोडा म्हणून, पण मुंबई गोवा रस्ता जो आहे ना, तो माझ्यामध्ये मंगळावरचा आहे, त्याच्यामुळे तो बनूच शकत नाही. म्हणजे मला असं कळत नाही की मी नेहमी बोलताना म्हणते की हे आमदार खासदार असतात, त्यांची भूक तरी किती मोठी आहे की किती 1000 कोटी, 2000 कोटी. तुम्ही मरेपर्यंत जेवढा तुम्हाला पैसा कमवायचा आहे त्याच्यापेक्षा 5 पट होऊन सुद्धा तुम्ही का नाही थांबत? सगळं इथेच ठेवून जायचंय. तुम्ही आमदार असा, खासदार असा, एखाद्या पक्षाचा नेता असा, तुम्हाला देवानी मुभा दिलेली नाहीये की तू बाबा तुझं सगळं घेऊन वरती आमच्याकडे ये. त्यामुळे तुमचं पोट भरल्यावर तरी लोकांची कामं करा. मला असं वाटतं की हे मी जे बोलते ना, हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. आज टेक्नॉलॉजी तुमच्या हातात आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, ब्रॉडकास्ट लिस्ट आहे. क्लिप्स करा, साहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स करा, पाठवा. म्हणजे आम्ही आता माहीमला पोलिसांच्या वस्तीत गेलो. जे लोक आपलं संरक्षण करायला नेमले त्यांची घरं आहेत ना, ती पडतायत. म्हणजे आपण ते आपलं संरक्षण करणार आणि ते बिचारे पडक्या छप्परात मध्ये राहत आहेत की आज छप्पर माझ्या डोक्यात पडते का उद्या. तुम्ही मुंबईत बघा, ठाण्यात बघा, पोलिसांच्या वसाहतीच्या एवढ्या मोठ्या जमिनी आहेत. जर सरकारने मनात आणलं तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स करून त्यांना कायमस्वरूपी सर्व पोलिसांना घरं देऊ शकतात. पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते. पैसा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे. 1500 रुपये महिलांना फुकट देण्यापेक्षा त्या 1500 रुपयामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या धान्याला भाव द्या. ते बिचारे ओरडतायत, आमच्या कापसाला भाव द्या, हमी भाव द्या, आमच्या सोयाबीनला हमी भाव द्या. तो जर तुम्ही दिलात ना तर त्यांच्या बायकांना तुम्हाला 1500 रुपये द्यायची गरजच पडणार नाही. प्रत्येक हाताला काम द्या. मी राजसाहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्रात प्रचंड उद्योग आहेत, खूपच उद्योग आहेत. पण तुम्ही महाराष्ट्रात वर्षोनवर्ष जे लोक राहतात त्यांच्यासाठी रिझर्वेशन करा. जे कर्नाटकने केलंय, जे गुजरातने केलंय, आपल्या बाजूच्या सर्व स्टेटनी केलंय की तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्हाला 90% रिझर्वेशन द्यायलाच लागतं. आपणच करत नाही, कारण आपल्याला आपल्या लोकांचीच पडलेली नाही ना. आवजावगावर तुम्हाला म्हणजे आम्ही असं पण म्हणत नाही की, मी तर असं पण म्हणत नाही की फक्त मराठी द्या. आता ही बघा, ही रीटा गुप्ता ही आपली सरचिटणीस आहे, तिचं नाव गुप्ता आहे, पण ती लालबाग परळला वाढलेली आहे. म्हणजे आपल्याकडे गुजराती, मारवाडी, युपीवाले वर्षोनवर्ष इथे राहत आहेत. त्यांची पण मुलं बाळ आहेत, त्यांना पण नोकऱ्या मिळत नाहीयेत. जे इथे वर्षोनवर्ष राहतात त्यांना सगळ्यांना 90% रिझर्वेशन दिलं तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरजच पडणार नाही. आपल्याला आपल्या महिलांना 1500 रुपये भीक द्यायची पण गरज पडणार नाही. बरं, ते 1500 रुपये सरकार कुठून देते? थोडंच त्यांच्या खिशात पैसे आहेत. तुमची इलेक्ट्रिसिटी वाढवतात, तुमचं धान्य वाढवतात, तेलाचे भाव वाढवतात, पेट्रोल डिझेल वाढवतात. म्हणजे ते पैसे आहेत ना, ते शेवटी आपल्या जीएसटी आणि इन्कम टॅक्स आणि ह्याच्यातच जात आहेत. महिला बिचारे खुश होतात, मला 1500 रुपये मिळाले. अरे पण ते 1500 मिळण्यासाठी तुझ्या घर खर्चातले 3000 रुपये गेले. हे कळेपर्यंत इलेक्शन झालं सत्यानाश. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही प्रत्येक जरी 10 माणसांपर्यंत पोहोचवल्यात आणि त्यांना विनंती केली की तुम्ही पुढच्या 10 माणसांपर्यंत पोहोचवा,
आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सरकार जी येत आहे ती आपल्याला कशी फसवत आहेत. आणि महाराष्ट्र हा आजही सगळ्या भारतात सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे, देश आहे, आपला स्टेट आहे. आपला महाराष्ट्र 40% रेव्हेन्यू अख्खा भारतातनं देतो. म्हणजे अख्ख्या भारताला तुम्ही म्हणाल 40% आपण पोचतो. जर आपण अख्ख्या भारताला पोचू शकतो तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच पोचू शकतो, नक्कीच त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना घरं देऊ शकतो. म्हणजे बेसिक अन्न वस्त्र निवारा आपण जे म्हणतो ते 75 वर्षात देऊ शकले नाहीत. मला असं वाटतं तुम्हाला आता बदल घडवायची गरज आहे. जे आमदार खासदार तुम्हाला वर्षोनवर्ष दिसले नाहीत, मला आता हा बोलला की 10 वर्षात दिसलेत का, पण मला दादरचे पण नाही दिसले. तुम्हाला ठाण्याचे दिसले की नाही माहिती नाही, मी दादरला माझी एक बिल्डिंग सोडून राहते, पण मला 10 वर्षात मलाही ते दिसले नाही, ना त्यांचे नगरसेवक दिसले. तर ते नकमे काय माहिती, तुम्ही एकदा निवडून दिलं, निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला कुकर वाटला. आमच्या एरियात साड्यांमधनं 5-5, 10-10 हजारची पहिली वाटप चालू झाली. किती वेळा फसणार आहोत आपण, किती वेळा आपण फसणार आहोत. तुमची किंमत 5, 10 हजार, 15 हजार पेक्षा खूप जास्ती आहे. ते तुम्हाला एकदा महिन्यात देणार पैसे, इलेक्शन नंतर 5 वर्ष त्यांची तुम्हाला तोंड सुद्धा दिसत नाहीत. मग तुम्ही मारा, तुम्हाला काय तुमचे घरी आजारी पडू दे. अजून एक गोष्ट मला सांगायची की ह्या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता. कोविड काळात हे मी बोललेलं नाही हा, शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात, ते मंत्रालयात 2दा गेले होते, 2दा. म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं, ना की खालच्या लोकांना पाठवायचं असतं. त्यांच्याकडे खालचे लोक तर नाहीत, राजा पण उतरला नव्हता. राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं रस्त्यावर होतं. अविनाश जाधव पासून ठाण्यातले तर सगळेच, पण मुंबई म्हणजे पुणे, नाशिक सगळीकडे कोविडचे बेड मिळवून देणं. म्हणजे माझ्या घरातनं मी मास्क न लावता बाहेरून, माझे अजूनही तेव्हाचे माझ्याकडे फोटो आहेत की बिचारे केईएमचे आणि डॉक्टर्स आले होते, त्यांना आम्ही पीपीई किट्स देत होतो, त्यांना आम्ही त्यांचं न्यूट्रिशन फूड देत होतो. म्हणजे डॉक्टर्स लोकांना जे तिथे राबतायत कोविडमध्ये, त्यांना तुम्ही साधे पीपीई किट्स नव्हते सप्लाय करत, त्यांना पौष्टिक अन्न नव्हते सप्लाय करत. डेड बॉडीच्या बॉडीमध्ये तुम्ही करप्शन केलं. म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशी आपली एक म्हण आपल्या शाळेत शिकवली होती. ती तुम्ही आम्ही जिवंतपणे बघतो समोर की माणूस मरतोय मरू दे, पण 400ची बॅग आम्ही 700-800ला विकणार. म्हणजे मला तेच परत म्हणणं आहे की किती खायचं, किती खाकावे. शेवटी तुम्ही कितीही पैसे कमवलेत तरी तुम्ही नोटा खाऊ शकत नाही. तुम्हाला चपाती भाजी किंवा चपाती काय नॉनव्हेज खात असेल तर तेच खायचं आहे. त्याच्यात तुम्हाला डायबिटीस होतं, शुगर होते, बीपी होतं, हार्टचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे ते तुमचं 50-60 नंतर अन्न पण जातं. मग काय करायचे तेवढे पैसे. जराशी लोकांची कामं करा. तुमचं पोट भरलंय आता. आणि मला असं परत तुम्हाला सांगायचंय की मतदान करताना विचार करून मतदान करा. मी बोलते ते प्रत्येकाने किमान 25 लोकांना पाठवा की लोक येतायत, तुम्हाला फसवतायत, पैशाची अमिषा दाखवतात. मला एक आठवतं, बाळासाहेबांची खूप जुनी क्लिप होती. त्यावेळेला शिवसेना फार कुठे सत्तेत नव्हती आणि समोरचा काँग्रेस असा धूमधडाक्यात पैसे वाटायचे. तेव्हा बाळासाहेब बोलले होते की घ्या पैसे त्यांच्याकडनं बिंदास, तुम्ही कशा तुमचं नुकसान करून घेताय, पण मत शिवसेनेला द्या. मला असं वाटतं आता हे फिरवायची वेळ आली. आता तर तुमच्या समोर अनंत पक्ष आहेत, सगळ्यांकडनं घ्या. प्रत्येक जण 5,000 10,000 वाटतं. मी बोलली तर माझ्या एरियात साडीतनं 5,000 रुपये ऑलरेडी गेलेत. मला समोरच्या बायका येऊन सांगतात, वहिनी आम्हाला 5,000 आले. पहिली घ्या पैसे, पण मत देताना नक्की विचार करा की आज जो तुम्हाला 5,000 रुपये देतोय तो तुम्हाला 5 वर्ष बघणार आहे का नाही. कोविड गेल्या वेळेला आलं, पुढच्या वेळेला अजून काही संकट येऊ शकतं. त्या संकटात तुमच्या पाठीशी कोण उभं राहतोय तो विचार करा आणि मतदान करा. धन्यवाद.